चला आज मग माझ्या मुलासाठी काय पाहिजे विचारूया. मला कुरुम कुरुम खाकाय पाहिजे. चला मग पटकन किचनमध्ये जाऊया आणि कुरकुरीत खाकरा तयार करून घेऊया. मी या ठिकाणी 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा आणि अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर कसुरी मेथी थोडंसं घालून घ्यायचं, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि या ठिकाणी लाल मिरची पावडर 1 चमचा घालून घ्यायचं. त्यानंतर मी या ठिकाणी एक स्पेशल मसाला घालून घेत आहे, ते म्हटलं तर पावभाजी मसाला. मी या ठिकाणी फुल पॅकेट घालून घेतलेला आहे बघा. पावभाजी मसाला घातला तर ह्या ठिकाणी मग जिरे पावडर, धने पावडर घालायचं गरज नाही. पावभाजी मसाला एकच घातल्यामुळे मस्त असे खाकरा तयार होतात बघा. त्यानंतर पाव चमचा ओवासुद्धा घालून घ्यायचं बघा. त्यानंतर मिक्स करून मस्त असं चपातीचं पीठ कसं मळतो ना तसंच मळायचं, पण थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. लाटून घेताना एकदम पातळ असं लाटून घ्यायचं बघा आणि लो फ्लेमवर भाजून घ्यायचं. एकदम कुरकुरीत खस्ता असे खाकरा तयार होतात.